नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे 11 नंबर फिजिक्सचा चॅप्टर पाहायचा आहे. 11वी फिजिक्समध्ये 11th इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सेकंड पार्ट आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1.11.2 आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे? A copper wire of a radius 0.6 mm carries a current of 1 ampere. Assuming the current to be uniformly distributed over a cross-sectional area, find the magnitude of current density. आपल्याला J या ठिकाणी काढायचा आहे. Jचा फॉर्म्युला काय? J = I/A. गिवन काय दिलेला आहे? कॉपर वायर ऑफ रेडियस दिलेली आहे कॉपर वायरची 0.6 mm मिलीमीटर. याला मीटर मध्ये करून घ्या. मीटर मध्ये करत असताना मिलीमीटर हा मीटरचा 10⁻³ वा भाग आहे. 0.6 ला इकडे केलं तर 6 × 10⁻⁴ किती झालं? -4. 6 × 10⁻⁴ आपण कन्वर्शन केलं. रेडियस आली, रेडियस काढली. त्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर क्रॉस सेक्शनल एरिया. आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया काढावा लागेल. A = πr². पायची किंमत किती आहे? 3.14. 3.14. त्यानंतर रेडियसचा स्क्वेअर केला, r चा वर्ग. 6 × 10⁻⁻⁴. 6 चा स्क्वेअर काय होईल? 36. 3.14 × 36 × 10⁻⁻⁴ चा वर्ग काय होईल? -8 होईल. ठीक आहे. मग याचा गुणाकार आपल्याला लॉग टेबल न काढायचा आहे बाय युजिंग द लॉग टेबल. लॉग टेबल जसं आहे ना, आपल्याला या ठिकाणी पहिल्याच पेजवर या ठिकाणी लॉगरिथम टेबल दिलेला आहे. हा लॉग टेबल अशा प्रकारे आपल्याला विकत घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पहिल्याच याच्यामध्ये कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा यूज करायचा आहे. या लॉग टेबल मध्ये लॉगरिथम दिलेला आहे. या लॉगरिथम्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. लॉगरिथम्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे लॉगरिथमिक टेबल मध्ये. याच्यामध्ये पाहायचं आहे 31/4 मध्ये पॉइंट सोडून द्या. 3 नंतर पॉइंट आहे म्हणजे याचा कॅरेक्टर 3 चा कॅरेक्टर काही 0 आहे. 10⁻�0 म्हणजे 1 येईल. बरोबर आहे. म्हणजे हा लॉगरिथम चा बेस 10 असल्यामुळे 10⁻�0 काय येईल? 1 येईल. म्हणजे या ठिकाणी अंक किती आहे? 1 अंक आहे. म्हणजेच याचा लॉग काय येईल? 0. म्हणजे 0.4969. 31/4 मध्ये इथं पाहायचं. 31/4 मध्ये 496 दिसते काय? या ठिकाणी 4969. 31/4 मध्ये पाहिला 496. हा लॉग या ठिकाणी दिला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? 36 चा लॉग काढायचा. सेम त्या ठिकाणी 36 कुठे आहे? लोकेट करा. लोकेट द 36. हियर इज अ 36. 36 चा किती मध्ये? 0 मध्ये. पुढे कॅरेक्टर नंबर नाही, 0 आहे म्हणजे काही नाही म्हणजे 0 आहे. किती येईल? 5563 दिलं आपण. 5563. याचं कॅरेक्टर काय? 2 डिजिट आहे, 2 डिजिट आहे म्हणजे 1 कॅरेक्टर सी. 10⁻⁴ म्हणजेच 10 येईल म्हणजे 2 कॅरेक्टर सी. 10⁻⁴ = 10 आणि 10⁻² केलं तर 100 होईल. 10 आणि 100 च्या मध्ये 36 आहे. 10 आणि 100 च्या मध्ये 36 आहे. त्यामुळे याचा कॅरेक्टर 1.36 म्हणजे किती येईल? 36 चा 0 म्हणजे 5563. या पद्धतीने आपण त्याचा लॉग लिहिला. लॉग टेबल आपण लॉग त्या ठिकाणी मांडू. ठीक आहे. आता लॉग मांडल्याच्या नंतर या ठिकाणी आपण त्याची ऍडिशन करू कारण गुणाकार आहे. या ठिकाणी काय? πr². या दोघांचा गुणाकार म्हणजे बेरीज. लॉगचा याचा गुणाकार म्हणजे लॉगची बेरीज.
बेरीज करा. 9 आणि 3 12. 9 3 12 2 1. 12 आणि 1 13. 1 10 10 आणि 5 15. 1 दिला. 5 आणि 5 10 0. इथं 1 आणि 1 2 झाले. इथे पॉइंट देऊ. 2.0532 काय झाला त्या ठिकाणी लॉगची बेरीज. आता लॉगचा आपल्याला परत त्याचा अँटी लॉग करायचा म्हणजे तो डिजिट मध्ये अंकामध्ये. मग हा जो झाला तो अँटी लॉग टेबल. अँटी लॉग टेबल कसा बघायचा 0.5 0.05 मध्ये बघायचं. 0.05 कुठे आहे लोकेट करा. तिथून स्ट्रेट कोणत्या टेबल मध्ये आहे 3 नंबरचा टेबल आहे. या ठिकाणी 3 नंबर 1 2 3 लोकेट. दोघांचं इंटरसेक्शन त्या ठिकाणी 5 कुठे आहे आणि 3 कुठे आहे. 5 आणि 3 लोकेट केलं. हा नंबर येईल 112.9. मग याचा मेन डिफरन्स 2 काढला आपण तर नियरली आपण काय घेऊ 113 या ठिकाणी घेऊन टाकू. 113 घेतला आपण नियरली. इथे लिहिले 113. याचा कॅरेक्टर 2 आहे. 2 म्हणजेच काय 10 to the power 1 म्हणजेच किती 112.9. आता 113 गुणिले किती 10 raised to -8. हे -8 आपण डिजिट काय केलं याला 2 स्थळांनी इकडे सरकवलं. पॉइंट दिला म्हणजे हा काय होईल -2 कमी होईल 10 raised to -6 होईल. 10 raised to -6 मीटर होईल. याला इकडं पॉइंट दिला. इथं पॉइंट इकडे सरकवला परत इकडे सरकवला म्हणजे 2 स्थळ आपण पाठीमागे घेतलं म्हणजे 10 raised to 2 होईल. 10 raised to 2 याच्यामध्ये +2 ऍड केलं तर काय होईल +2 -8 -6 होईल. 10 raised to -6 मीटर आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये काढायचं आपल्याला काय करायचं मॅग्निट्यूड ऑफ करंट एसी जे काढायचं. जे बरोबर फॉर्म्युला I/A. I ची किंमत किती आहे 1 एंपियर दिलं. करंट टू बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर A. युनिफॉर्मली म्हणजे 1 I ची किंमत 1. A ची किंमत काढलेली आहे. A ची किंमत 1.13 10 raised to -6. -6 वर जाऊन काय होईल +6 होईल. याचा आपण रेसिप्रोकल घेऊया. 1.13 चा आपण व्यस्त काढायचं आहे रेसिप्रोकल फॉर 4 डिजिट नंबर. रेसिप्रोकल्स फॉर 4 डिजिट नंबर. हा रेसिप्रोकल्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला किती काढायचं आहे 1.1 कुठं दिसते लोकेट 1.0 नंतर 1.1. 1.1 चा 3 मध्ये बघायचा. या ठिकाणी 1.1 चा 3 मध्ये किती आला 8850 टाकला आपण 0.885 मायनस 1 इथं प्लस झाला 10 raised to 6. युनिट काय येईल याचं करंट एंपियर एरिया मीटर स्क्वेअर एंपियर पर मीटर स्क्वेअर हे झालं त्याचं आन्सर. या पद्धतीने आपल्याला दोन्ही आपण प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. अशा प्रकारे वेगवेगळे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतात सॉल्व्ह करता येतात. आता नेक्स्ट जो आर्टिकल आहे तो आर्टिकल आहे ओहम्स लॉ. आता पाहूया आपण ओहम्स लॉ. आता पाहूया ओहम्स लॉ 11.5 चा जो आर्टिकल आहे ओहम्स लॉ. करंटशी निगडित आपल्याला ओहम्स लॉ स्टडी करावा. काय सांगता येते ओहम्स लॉ काय सांगतो की एखाद्या वाहकाची फिजिकल कंडिशन द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर शुड बी सेम or unchanged in a conductor, then conductor carrying current
is directly proportional to the potential difference applied across that terminal. आता एखादा कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे मेटल वायर विच कंडक्टर इलेक्ट्रॉन्स, त्याला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतात. ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात, त्याच्यामधून पोटेन्शियल प्रोव्हाइड केलं. या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल, या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल. बॅटरी जर कनेक्ट केली निगेटिव्ह टर्मिनल आणि इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल, जर याच्यामधून करंट फ्लो झाला तर त्याला आपण गुड कंडक्टर म्हणतो. जर त्याच्यामधून करंट फ्लो झाला नाही एखाद्या मटेरियल मधून, त्याला आपण बॅड कंडक्टर मटेरियल असं म्हणतो. म्हणून आपल्याला गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून करंट फ्लो होतो तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग या कंडक्टर म्हणजे वाहकामधून करंट पास होतो. तर एखाद्या वाहकामधून जर करंट आय हा प्रवाहित झाला तर करंट आय विच इज प्रोपोर्शनल टू व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. याच्यावर किती पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, 1.5 व्होल्ट जर दिलेला आहे तर पोटेन्शियल आहे, त्याला आपण व्होल्टेजला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. हे 1.5 पोटेन्शियल त्याच्या अक्रॉस दिलेलं असते. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला किंवा रूल्स किंवा लॉज आपल्याला काय सांगता येईल. It states that the current I through a conductor is directly proportional to the potential difference V applied across its two ends. Its two ends, this end and two ends. That is, current I is directly proportional to V. याच्यावरून काय लिहिता येते, V बरोबर IR. R is a proportionality constant. आणि आर म्हणजे काय झाला, त्याचा रोध रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे त्याला रोध. करंट कसं तयार होईल आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स काय होतात इथून इकडे जाण्यासाठी काय होतात, एकमेकावर इन्सिडेंट होतात, बंबार्ड होतात. आणि त्यामुळे काय होते, त्याला एक ड्रिफ्ट वेलोसिटी मिळते. आणि ड्रिफ्ट वेलोसिटी मिळत असताना ते काय होतात, कोलाइड होतात. म्हणून त्यांची एनर्जी काय होते, लॉस होते. लॉस इन द एनर्जी. आणि ही लॉस एनर्जी कशामुळे झालेली आहे, ड्यू टू दी मटेरियल नेचर. आणि त्या मटेरियल नेचर मुळे त्याची एनर्जी किती लॉस झाली त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. रोध किती झाला त्याला, फ्लो ऑफ मोशनला किती रोध आलेला आहे. इलेक्ट्रॉन्स जर 100 असतील, 100 मधले कमी इलेक्ट्रॉन्स जर त्या ठिकाणी क्रॉस झालेले असतील तर बाकीचे जे इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी काय होते, लेस असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, पलीकडे जाऊ शकत नाहीत. रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स पलीकडे जातात. म्हणजे त्याला काय येतो, फ्लो ऑफ करंटला काय येतो, त्या ठिकाणी रोध निर्माण होतो, विरोध निर्माण होतो. आणि त्या विरोधालाच आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. हा रेजिस्टन्स आर इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि याच्यावरून आर बरोबर व्ही बाय आय आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच रेजिस्टन्स जर 1 ओहम आपल्याला पाहिजे असेल तर त्या वाहकामधून 1 व्होल्ट जर एवढी व्होल्टेज जर आपण दिलेला असेल आणि त्याचा करंट जर 1 एंपियर असेल तर त्या वाहकाची जो काही रेजिस्टन्स असेल हा रेजिस्टन्स 1 ओहम रेजिस्टन्स असेल वाहकाचा. आता आपण या ठिकाणी काय केलं, करंट आणि पोटेन्शियल याचा ग्राफ घेतला. करंट आपण एक्स ऍक्सिस वर घेतलं, पोटेन्शियल आपण वाय ऍक्सिस वर घेतलं. जर करंट आणि पोटेन्शियल याचा जर आपण ग्राफ काढला तर हा ग्राफ नेचर कसा येतो, कर नेचर येतो. कशाचा, गुड कंडक्टर. कोणत्याही गुड कंडक्टर मधून आपण त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरंट काय केलं, आपण पोटेन्शियल व्हॅरी करत राहिलो. तर व्हॅरी करत असताना पोटेन्शियल 0.5 एंपियरला किती झालं, 1 एंपियरला किती, 1.5 एंपियरला किती, 2 एंपियरला किती, अशा पद्धतीने जर त्याचा ग्राफ आपण प्लॉट केला तर हा प्लॉट ग्राफ कसा येतो, कर नेचर मध्ये येतो. परंतु आयडियली काय येतो, या ठिकाणी स्ट्रेट लाईन आपण कन्सिडर केलं.
V by I is always constant. Ratio is always constant. म्हणजे रेजिस्टन्स त्याचा कॉन्स्टंट आहे, हा लॉ त्या ठिकाणी सांगतो. R इक्वल टू V बाय I, V इक्वल टू IR असा पण स्टेटमेंट त्या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा जो काय डॉटेड लाईन आहे ही स्ट्रेट लाईन आहे, डॉटेड लाईन, त्यालाच आपण आयडियल ओहम्स लॉ असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी ओहम्स लॉ ओबे होतो, या ठिकाणी ओहम्स लॉ ओबे होत नाही. म्हणजे काही सर्किट मध्ये ओहम्स लॉ ओबे होतो त्याला आपण लिनियर सर्किट म्हणतो. ज्या सर्किट मध्ये ओहम्स लॉ ओबे नाही होत त्याला नॉन लिनियर सर्किट असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी डायोड वगैरे जे असतात काही लिनियर असतात, काही नॉन लिनियर असतात. असे जे काही इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स आहेत त्या ठिकाणी ओहम्स लॉ हा ओबे होतो किंवा ओबे होत नाही. त्याच्यावरून त्या ठिकाणी लिनियर सर्किट आणि नॉन लिनियर सर्किट या ठिकाणी आपण डिव्हाइड करतो ओहम्स लॉ नुसार. ऍक्च्युअली हा ओहम्स लॉ ओरिजिन फ्रॉम दी ओहम्स लॉ आपण कसा काढणार आहोत आणि डेन्सिटी आपण कशी काढणार, कशाची डेन्सिटी, चार्जची डेन्सिटी आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी काढणार आहोत हे आपण पाहूया पुढच्या आर्टिकल मध्ये. नेक्स्ट आर्टिकल, दोन पॉइंट त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टन्स. C इक्वल टू 1 बाय R, रेजिस्टन्स R इक्वल टू V बाय I. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, R बरोबर V बाय I, याच्यावरून C इक्वल टू I डिवाइडेड बाय V लिहिता येईल. यालाच आपण रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्सला आपण कंडक्टन्स म्हणतो आणि याचं युनिट सिमन्स आहे, युनिट इज सिमन. एक्झाम्पल एक दिलेलं आहे, अ फ्लॅश लाईट युजेस 1.5 बॅटरी, दोन 1.5 व्होल्टच्या बॅटऱ्या, 1.5 1.5 किती झालं, 3 व्होल्टच्या दोन बॅटऱ्या, 1.5 व्होल्टच्या दोन बॅटऱ्या. प्रोव्हाइडेड स्टडी करंट I दिलेला आहे 0.5. आपल्याला रेजिस्टन्स काढायचा, R इक्वल टू V बाय I, 3 डिवाइडेड बाय, हा पॉइंट काढला तर 30 भागिले 5 म्हणजे किती आलं, 6 ओहम त्या ठिकाणी त्याचा रेजिस्टन्स असेल. अशा प्रकारे सिंपल काही अवघड काही प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला घेता येतात. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी आपण वेगवेगळे फॉर्म्युले त्या ठिकाणी यूज केलेले. आता पाहूया ओरिजिन कशा पद्धतीने, फिजिकली ओरिजिन ऑफ द ओहम्स लॉ आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं. आता ओरिजिन ऑफ द ओहम्स लॉ आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं, फिजिकल ओरिजिन ऑफ द ओहम्स लॉ. याच्यामध्ये आपण पाहिलं की ओहम्स लॉ आपल्याला कशा पद्धतीने ओरिजिनली आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. एखादा कंडक्टर असेल, त्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रॉन फ्लो होत असेल तर इलेक्ट्रॉन फ्लो होत असताना मेटलमध्ये प्रत्येक ॲटम्सवर इलेक्ट्रॉन्स काय होतो त्या ठिकाणी कोलाइड्स होतो आणि कोलाइड झाल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, ड्रिफ्टिंग व्हेलॉसिटी होत आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स त्या ठिकाणी येत असतो. प्रत्येक याच्यामध्ये मेटल्स मध्ये रेजिस्टन्स त्या ठिकाणी येत असतो. प्रोव्हाइडेड दॅट द डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल, मटेरियलच्या नेचरवर त्या ठिकाणी डिपेंड्स आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. हा त्या ठिकाणी ओबे होत, त्या ठिकाणी ओबे होत नाही. तरी पण आपण त्या ठिकाणी ओहम्स लॉ आपण मांडत असताना त्याचा रेजिस्टन्स किती आहे, रोध किती आहे, हा रेशो म्हणजे V बाय I आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. आता आपल्याला फिजिकली ओरिजिन ऑफ ओहम्स लॉ मध्ये आपल्याला आपण काय कन्सिडर केलं की या ठिकाणी एक मेटल रॉड आपण कन्सिडर केला. या मेटल रॉड मधून इलेक्ट्रॉन्स काय होतो,
एका ठिकाणाहून एका एंड सोडून दुसऱ्या एंड सोड काय होतो तो ट्रान्समिट होतो, त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे त्याला एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मिळते, त्याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत की कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास m सबजेक्टेड टू अन इलेक्ट्रिक फील्ड E. म्हणून आपण काय केलं की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कशी तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड चार्ज स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतो, ज्यावेळेस नंबर ऑफ चार्जेस त्या ठिकाणी फ्लो होतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मग आपण इलेक्ट्रिक फील्डच्या याच्यामध्ये कन्सिडर करून आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने मांडता येईल आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे फोर्स इक्वल टू F इक्वल टू फोर्स काय लिहिता येते F इक्वल टू आपल्याला 1/4πε0 Q1 Q2 डिवाइडेड बाय R² आपल्याला लिहिता येईल फॉर्म्युला. त्याच्यावरून आपण एक फॉर्म्युला पाहिला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E बरोबर काय लिहिता येते, फोर्स डिवाइडेड बाय चार्ज Q. चार्ज Q म्हणजे काय, फोर्स F डिवाइडेड बाय E म्हणजेच काय, चार्ज किती इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. त्याच्यावरून आपल्याला फोर्स बरोबर काय लिहिता येते, E इंटू E लिहिता येईल आपल्याला, F बरोबर E इंटू E फोर्स लिहिता येईल. मग हे इक्वेशन्स आपण लिहिलं, फोर्स इक्वल टू E इंटू याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता आपल्याला फोर्स F इक्वल टू माहित आहे मास इंटू एक्सेलरेशन ma. हे किंमत इथं टाकूया, ma बरोबर E इंटू E टाकले. आता याला रिअरेंज केलं, एक्सेलरेशन a इक्वल E इंटू E डिवाइडेड बाय याला इक्वेशन नंबर 2. काय केलं आपण, त्या इक्वेशनलाच मॉडिफाय केलं. इक्वेशनला मॉडिफाय करून इक्वेशन नंबर 2 आपण त्या ठिकाणी एक्सेलरेशनचं इक्वेशन मांडलं. आता या ठिकाणी आपल्याला आपण काय कन्सिडर केलं की त्या ठिकाणचा इलेक्ट्रॉन्स काय होतो, कोलाइड होतो, एकमेकावर कोलाइड होतो आणि त्याचा टाइम आपण तो कन्सिडर केला. टाइम ड्युरेशन किती आहे, तो बी द एव्हरेज टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. समजा आता दोन इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी, हा इलेक्ट्रॉन याच्यावर आदळल्याची टायमिंग कोलाइड झाला. हा कोलाइड होण्यासाठी याला तो एवढा टाइम लागला, तो एवढा टाइम त्या ठिकाणी लागला. ड्रिफ्ट वेलॉसिटी होण्यासाठी तो एवढा त्या ठिकाणी टाइम लागला. तो हा टाइम त्या ठिकाणी कोलाइड होण्यासाठी इलेक्ट्रॉन साठी तो एवढा टाइम लागला. आता आपल्याला त्याच्यावरून इक्वेशन्स त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन्स आपल्याला मांडता येईल. काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन मांडता येईल, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी vt न रिप्रेझेंट, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी vt. आपल्याला माहिती आहे एक्सेलरेशन a बरोबर काय लिहिता येते, v डिवाइडेड बाय टाइम. म्हणजे जिथं काय लिहिता येते, कोलाइडिंग टाइमिंग किती आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय कोलाइडिंग टाइम. a बरोबर vd डिवाइडेड बाय t लिहिता येईल, a बरोबर vd डिवाइडेड बाय. बघ आता या ठिकाणी vd बरोबर काय लिहिता येते, a इंटू टू, a इंटू टू बरोबर आहे v. लिहिला आपण a इंटू टू, याला इक्वेशन 3 दिलं, vd इक्वल टू a इंटू टू इक्वेशन.
व्हीडी काढली, परंतु ए काय आहे, ए वरून किंमत इथे टाकूया, त्याची किंमत या ठिकाणी ठेवूया व्ही डी बरोबर काय लिहिता येईल, ही किंमत टाकू, याच्यामध्ये 2 मधली किंमत 3 मध्ये टाकू, ई एन टू टो डिवाइडेड बाय एम, याला इक्वेशन 4 देऊ. काढला आता कोलायडिंग टाइम काढला, इलेक्ट्रॉन्स याच्यावर कोलाइड झाला आणि त्याच्यामध्ये त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी किती झालेली आहे बाबा, ती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी फाइंड आउट व्हीडी. आता आपल्याला अगोदरचं इक्वेशन माहित आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे, जे डिवाइडेड बाय एन ई इक्वेशन आहे, जे डिवाइडेड बाय एन ई. अगोदर काढलं ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे, जे डिवाइडेड बाय एन ई, याला इक्वेशन नंबर दिला आपण 5. कंपेयर 4 and 5, कंपेयर कन्सिडर करू आपण LHS आणि RHS, VD सारखा आहे, लेफ्ट हँड साइड सारखा आहे. कन्सिडर RHS ऑफ 4 and 5, 4 आणि 5 चे RHS घेतलं, काय येईल, E and 2 डिवाइडेड बाय m बरोबर J डिवाइडेड बाय N E, J डिवाइडेड बाय N E म्हणजेच काय किंमत आली ही, ते काय आहे VD, J डिवाइडेड बाय N E. हे राइट हँड साइडला आपण काय करूया, याला इक्वेटिंग करूया, J N E इकडे जाईल, N E इकडे जाईल, काय होईल या ठिकाणी N E into E square तो आणि J आणि डिवाइडेड बाय N डिवाइडेड बाय. आपण दोन्ही इक्वेशनला कंपेअरिंग करू, ते इक्वेशन्स आपण मांडलं, व्हीडीचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलं, व्हीडी इक्वल टू इक्वेशन मांडलं, त्या ठिकाणी त्याला कंपेअरिंग केलं, इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी N इंटू हे E ला मांडलं इक्वेशन्स. आता आपल्याला हे इक्वेशन कसं आलं, आता पहा परत, हे दोन इक्वेशन्स आपण कंपेअर, RHS घेतलं इक्वेशन, कंपेअर हे इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन्स कंपेअर. आता आपल्याला काढायचं काय, E काढायचं, E ठेवूया याच E इथे ठेवलं. आता आपल्याला काय करायचं आहे, M ला तिकडे न्यायचं, E काढायचं आपल्याला, E बरोबर M तिकडे जाईल, M and J, त्यानंतर डिवाइडेड बाय N, हे काय होईल E चा वर्ग, E इंटू E चा वर्ग, आणि या ठिकाणी काय होईल MJN स्क्वेअर टू, MJN स्क्वेअर टू. E काढायचं आपण, 4 आणि 5 ला काय केलं, इक्वेटिंग केलं, लेफ्ट हँड साइड सारखे राइट हँड साइड इक्वेट केली दोन्ही, आणि त्याच्यावरून E काढलं, E ची व्हॅल्यू आली M A स्क्वेअर N टू आणि इक्वेशन्स. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं, परंतु बट E म्हणजेच काय सांगता येते, डेन्सिटी आहे. E म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ डेन्सिटी. ती व्हॅल्यू काय लिहिलेली आहे आपण, रो इंटू जे, रो इंटू जे इज डेन्सिटी. जे म्हणजे काय, डेन्सिटी घनता, रो जे बरोबर काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, करंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. जे म्हणजे काय,
J equal to I divided by A. J I divided by A and to रो केला तर काय होईल या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच करंट डिवाइडेड बाय एरिया डेन्सिटी रो बाय जी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या ठिकाणी मांडता येईल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या ठिकाणी आपण म्हणजे हे E इक्वल टू रो बाय जे ने आपण रिप्रेझेंट केले. आता E ची किंमत आपण काय टाकूया, याला नंबर 6 देऊया. पुट E व्हॅल्यू ऑफ E या ठिकाणी टाकूया. रो आणि जे बरोबर आहे m j डिवाइडेड बाय n e स्क्वेअर आता काय होईल या ठिकाणचा जे कॅन्सल होईल. हा जे कॅन्सल झाला म्हणजेच काय होईल या ठिकाणी इथे येईल रो म्हणजेच काय डेन्सिटी घनता. इथं आलं मास, बरोबर मास आलं मास ne स्क्वेअर टू म्हणजेच काय मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इज नथिंग बट डेन्सिटी ne स्क्वेअर बाय 2 म्हणजे इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. ne स्क्वेअर बाय 2 या पद्धतीने काय झालं आपण डेन्सिटी फाइंड आउट केली. घनता त्या ठिकाणी काढली. कशाची घनता काढली, करंटची घनता त्या ठिकाणी किती आहे त्या ठिकाणी मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय n into square of charges and to is a colliding time. इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी कोलाइडिंग टाइम किती आहे ते आपण दोन रिलेशन्स या ठिकाणी मांडले. अगोदरचं व्हीडीचं रिलेशन काढलं आणि या ठिकाणी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कोलाइडिंगची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी घेऊन आपण इक्वेशन फाइंड आउट केलं आणि हे इक्वेशन या ठिकाणी आपण मांडले. अशा प्रकारे आपण डेन्सिटीचे इक्वेशन्स त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. हे डेन्सिटीचे इक्वेशन्स परत हे डेन्सिटीचे इक्वेशन पाहून घ्या. या पद्धतीनं हा डेन्सिटीचे इक्वेशन्स आलेले. आता याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. त्याच्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे.